हॅलो, प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे. आज आपण करणार आहोत घरीच पाव बनवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीनं हे बघू शकता. मस्त झालेले आहेत पाव आणि हे चहा पण त्याच्या चहासोबत खूप छान लागतात हे पाव. तुम्ही नक्की करून बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया आपण. इथे बघा मी 1 कप मैदा घेतला आहे. हे मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा. मैदा कधी पण चाळूनच घ्यायचा, तसंच कधीच नाही वापरायचा. बऱ्याचदा मैद्यामध्ये ना कचरा असतो. हे बघू शकता तुम्ही. हा मैदा एकच कप वापरायचा आहे आपल्याला. आता इथे बघा मी 1 कप दूध पण घेणार आहे. हे दूध नॉर्मल आहे, थंड किंवा गरम नाही. नाही, साधं रूम टेम्परेचर दूध आहे. हे आपल्याला सगळं मोजून व्यवस्थित घ्यायचं आहे, म्हणजे आपले पाव एकदम परफेक्ट होतील. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा ईस्ट वापरणार आहोत. हे ईस्ट आपण दुधामध्ये टाकायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे, खरंच तुम्ही करून बघा. त्याच्यामध्येच मी पिठी साखर पण टाकली आहे 1 चमचा. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया आपण. माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने मी सांगत असते. हे बघा इथे 1 कप मैदा घेतला होता. आता आपण याच्यामध्ये हे आपलं दूध आणि ईस्ट आणि साखर टाकली होती ना, ते आपण सगळं मिक्स करून घेतलं होतं. आता पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं टाकून. हे आता पीठ मळून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल टाकणार आहोत. आता पुन्हा एकदा छान मळून घेऊया. एकदम सॉफ्ट झालेलं आहे, एकदम असं नरम सुद्धा मळलं आहे पीठ मी. हे बघू शकता. आता हे आपल्याला 1 तासासाठी हे पीठ ठेवून द्यायचं होतं. 1 तास झालेला आहे. इथे बघा हे मस्त असं पीठ फुगलं आहे आपलं. आता पुन्हा एकदा आपल्याला छान मळून घ्यायचं आहे हे. आता हे छान म्हणजे 7-8 मिनिटं तरी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ. जेवढं छान मळून घेसाल ना, तेवढे छान आपले पाव होतील. एकदम असे फुगतील मस्त. म्हणून त्याला छान आपलं 7 ते 8 मिनिटं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे 7 ते 8 पीठ मळून व्यवस्थित झालं आहे माझं. आता पुन्हा एकदा याला थोडंसं तेल लावून आपण पुन्हा एकदा मळून घेणार आहोत. प्रोसेस थोडीशी अवघड आहे, पण एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. पण तुम्ही करून बघा. तुमच्या पण पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट पाव होतील. इथे मी तेल टाकलं आहे. आता तेल टाकून पुन्हा एकदा छान व्यवस्थित मळून घेऊया. हे मळून झालेले आहेत. आपण याचे गोल गोल एकदम छोट्या साईज मध्ये मस्त असे पाव बनवून घेऊया. खरंच खूप मस्त झाले होते. एकदम बेकरीमध्ये मिळतात ना, त्यापेक्षाही छान झाले होते. खरंच तुम्ही करून बघा. हे बघू शकता मस्त झालेले आहेत. आता खूप झाले नाहीत, फक्त किती. आता या प्लेटीला आपण तेल लावून घेऊया. तेल लावायचं, कारण तेल नाही लावलं तर प्लेटीला चिटकून बसतील आपले पाव. म्हणून पहिलं तेल लावून घ्यायचं आहे. एक एक करून आपण सगळे पाव प्लेटीमध्ये ठेवणार आहोत. मस्त फुगतात हे पाव. खरंच खायला खरंच खूप मस्त झाले होते. एका कपामध्ये फक्त 4च पाव आपले होत आहेत. जर तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये करायचे असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये करा. आता इथे 1 तासासाठी मी हे झाकून ठेवलं होतं असंच. 1 तास झालेला आहे आपला. इतका वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास किंवा 15 मिनिटासाठी सुद्धा ठेवू शकता. इथं मस्त मी दूध लावून घेतलं आहे वरून. दूध लावल्यामुळे छान कलर येईल आपल्या पावला. हे बघू शकता. आता इथे बघा मी कढई ठेवली होती. कढई 15 मिनिटासाठी छान गरम करून घेतली आहे. त्याच्यामध्येच मीठ टाकलं आणि एक स्टँड ठेवला आहे. आता ही प्लेट आपण याच्यामध्ये ठेवून देऊया आणि 1 तासासाठी हे आपल्याला कमी गॅसवरच असंच 1 तास पाव व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत. बरोबर 1 तास लागतो. हे बघा पाव आपले मस्त तयार झाले आहेत. बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे. आता थोडेसे ड्राय झाले आहेत, मग त्याच्यामुळे आपण हे ओला करून कॉटनचा कपडा 10 मिनिटासाठीच ठेवणार आहोत. 10 मिनिटात हे छान आपले पाव एकदम सॉफ्ट असे होतील. हे बघू शकता. 10 मिनिटं झालेले आहेत. आपण आता चेक करून घेऊया. पाव आपले एकदम मस्त असे नरम झालेले आहेत. हे बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे. आता याच्यावर आपण थोडंसं तूप लावून घेऊया. हे पाव चहासोबत खरंच खूप मस्त लागत होते. मला हे चहासोबत पाव खूप आवडतात, म्हणून मी केले होते. पण तुम्ही पण करून बघा, खूप मस्त लागतात. बेकरीपेक्षाही खूप भारी झाले होते. आता याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. बघा मस्त झालेले आहेत. कलर पण बघा किती मस्त आलेला आहे.
आता एक काढून पण दाखवते तुम्हाला. गरम आहेत खूप. एकदम खालून पण असे मस्त असे भाजलेले आहेत. दोन्ही साइड मस्त अशी भाजली आहे. कलर बघू शकता. हे बघू शकता मस्त झालेले आहेत. एकदम सॉफ्ट झाले आहेत. आणि खरंच चहासोबत खूप छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा. हे आपले पाव आणि चहा आता तयार आहे. प्रतिभा किचनला लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. आणि माझं युट्यूबवर सुद्धा चॅनल आहे. तिथे पण सबस्क्राईब करा. प्रतिभा बर्डे म्हणून माझं चॅनल आहे युट्यूबवर. ओके बाय. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.